निगडी संघाला पुढचा बॉल डाव्या बाहेर वाईट बॉल. वाईट बॉलने अतिरिक्त धाव मिळते निगडी संघाला. सुरेख गोलंदाजी पण उजव्या यष्टीच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा. सिंगल वाईड का सर? 22 पण आहे फक्त वाईड. येस, एकच रन. 2 वाईड 22, 2 धावा आल्या इथे. पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर वाईड बॉल. चौथा वाईड टाकला या षटकातील. लगातार 3 वाईड, एकूण टोटल 4 धावा मिळाल्या तिथे. डॉट बॉल. लगातार 3 षटकारांसाठी अब्बास बिबा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. फहद आलम खान यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. लगातार 3 षटकारांसाठी चांगली गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल. हे बॅटर अम्मार. पुढचा बॉल नौशाद. अम्मारसाठी पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. डाव्या यष्टीच्या बाहेर आणखीन एक वाईड बॉल. या एकेरी संघाने धावसंख्या 10 दुहेरी अंकामध्ये पहिल्यांदा जाते. नौशाद. पुढचा बॉल फुलटॉस बॉल पॅडवर आदळलाय. 1 धाव मिळेल इथे. बॅटकट असेल तरच स्ट्राईक चेंज होईल. लेग बाईजला स्ट्राईक चेंज होणार नाही. त्यामुळे अम्माराच्या स्ट्राईकला अतिसंघाची धावसंख्या 11. नौशाद. पुढचा बॉल अम्मारसाठी. जबरदस्त गोलंदाजी नौशादची. आणखीन एक डॉट बॉल. फरहान पूर्ण षटक इकडे नॉन स्ट्राईकलाच राहिलेत. या षटकात त्यांना स्ट्राईक मिळाली नाही. शेवटचा चेंडू. आता पण 9 बॉल टाकलेत नौशादनी. शेवटचा बॉल अम्मारसाठी. फटका चांगला आहे. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे सरळ. नवमाननी झेल टिपलाय. चांगला झेल. फलंदाज आणखीन एक बाद निगडीसाठी. 11 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद होतोय निगडी संघाचा. न्यू बॅटर उमेर.
कौस्तुभ न्यू बॉलर. गोलंदाजसाठी कौस्तुभ. फराना स्ट्राईकला जे प्रारंभी गेलेत पण त्यांना जास्त चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. 2 षटकात आपण पाहिलं तर फटका बसला इथे फरांचा. कौस्तुभला पहिले यश मिळते. चांगली सुरुवात कौस्तुभची सुद्धा रणविलीसाठी या 3ऱ्या षटकात. न्यू बॅटर अब्रार इन झालेत उमेरच्या साथीला. स्ट्राईकला असतील अब्रार. धावा येत नाही आहेत निगडीसाठी. आजच्या दिवसाची सुरुवात एकही बाउंड्री अजून आली नाही या मॅचमध्ये. कौस्तुभ अब्रारसाठी चांगली गोलंदाजी. बॅटची कडा घेतली. घोषांकित क्षेत्रात एक सिंगल मिळेल. सिंगलनी संघाची धावा संख्या होते 12 धावा. कौस्तुभ चांगली गोलंदाजी करतात रणविलीसाठी. पुढचा बॉल. हा सुरेख गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी कौस्तुभची सुद्धा. एक यंग टॅलेंट रणविलीसाठी आपल्याला पाहायला मिळते. कौस्तुभ पुढचा बॉल. मेरसाठी आणखीन एक डॉट बॉल. बॅट अँड बॉलचा दूरपर्यंत संपर्क नाही. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं रणविली संघाने नवीन फोपलनकर यांनी. आणि तो निर्णय आतापर्यंत योग्य ठरला आहे रणविलीसाठी. कारण एकही बिग हिट पाहायला मिळाली नाही. एकही मोठा स्ट्रोक अजूनही निगडीच्या बॅटरकडून आला नाही. स्लोवर वन. हाही फसवा चेंडू. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल येईल घोषांकित क्षेत्रामध्ये. स्ट्राईकला उमेरच राहतील. 13 धावा. शेवटचा चेंडू. कौस्तुभ शेवटचा बॉल आहे या षटकातील. क्लीन बोल्ड. दांडीगुल फर्निचर डिस्ट्रॉय. वेग भन्नाट पाहायला मिळाला. अरहम. तेरा धावा. यामन. यामन आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक घेऊन
सुरेख गोलंदाजी, अब्रारलाही समजू शकला नाही. चेंडू डॉट बॉल. 13 धावा झाल्यात अवघ्या शेवटच्या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा बॉल यामान अब्रारसाठी. अलंग द कार्पेटा स्ट्रोक लॉंग ऑनला मुदस्सर आहे. चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव इथं मिळेल. धावसंख्या 14. बऱ्याच उशिराने ही सिंगल आली निगडीसाठी. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईट बॉल. संघाची धावसंख्येत भर. 15 धावा. यामान अरहम साठी. पुढचा बॉल डाव्या यष्टीच्या बाहेर. यावेळेस यामान. वाईटच्या धावा जर वजा केल्या असत्या तर मला वाटतं 10 धावांच्या आत स्कोर असतं निगडीचा. वाईटने तब्बल एक्स्ट्रा जर पण वाईटच्या पाहिल्या तर 5 वाईट आलेत. संघाची धावसंख्या 16. यामान यावेळेस चांगला बॉल. डॉट बॉल येईल. अरहम धावा कराव्या लागतील निगडीसाठी. पुढचा बॉल. हा सुरेख वेग भन्नाट यामानचा. जबरदस्त हाय ॲक्शन पाहायला मिळाली. आणखीन एक डॉट बॉल. पुढचा बॉल यामान अरहमसाठी. हो खराब गोलंदाजी. वेस्ट लाईनच्या वरचा नो बॉल आणि एक डिक्लेअर. पुढचा बॉल आता फ्री हिट असेल. टोटल 2 रन आले इथे. 18 धावा. फ्री हिटचा बॉल आहे. पुढचा बॉल यामानचा आरामसाठी. फ्री हिट. फटका चांगला खेळलाय. मदतशीर आहे. एकच धाव इथे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अब्रारचा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट. वीस धावा. शेवटचा चेंडू. वाईट बॉल. 21 धावा. शेवटचा बॉल आहे. फुल टॉस. फायदा उचलला नाही. एक सिंगल फक्त येते. सिंगलनी धावसंख्या होते 22 धावा. 23 धावांचं लक्ष असेल रानवेली संघासमोर. 24 चेंडूत 23 करावे लागतील.
23 धावांचं लक्ष आहे रानवेली संघासमोर. निगडी संघाने धावा केली नाही. नौशाद आणि फहदची प्रारंभिक जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक कोण घेऊन येते गोलंदाजीसाठी निगडीकडून? निगडी कोंड विपक्ष बागमांडला पुढचा मॅच असेल. आपण टॉससाठी यायचं आहे. दोन्ही कॅप्टन जर आले असतील तर. षटक घेऊन असरार निगडी संघाकडून. पहिलं षटक. धावा थांबाव्या लागतील, विकेट घ्यावे लागतील. अवघड काम आहे. 24 चेंडू 23 धावा रोखायच्या आहेत. नौशाद पहिला बॉल घेऊन. नौशादसाठी असरार पहिला बॉल. 23 धावांचा बाटला करायचा आहे रानवेली संघाला. फटका चांगला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण फरहानचं. एक सिंगल येते. फहद फटका चांगला गेला. हेलिकॉप्टर कव्हर रिझन मध्ये देखना स्ट्रोक. फहदच्या बॅटमधून पाहूया किती धावा येतील. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे मिळतील. चांगला स्ट्रोक खेळला फहदनी. 23 धावांचा बाटलाग करताना पहिल्या 2 चेंडूतच 3 धावा आल्यात रानवेलीसाठी. वाईट बॉल. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. 1 धावा कमी आहेत. आता निगडीच्या गोलंदाजाला मुभा नाही की वाईट त्याने टाकली तर हा मॅच पूर्णपणे रणवीरच्या हातात जाईल. खराब गोलंदाजी म्हणता येईल असरारची. पुढचा बॉल फर्स्ट साडी. हवेत खेळला फटका. फहद बाद. बॅटर फहदच्या जागेवर वक्कास आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा आजच्या 3ऱ्या दिवसात सुद्धा लाईव्ह येते. मास्टर कॅमेऱ्यावर आमचे अमोल, साईड कॅमेऱ्यावर अमृत केळसकर सर, ओके टेक्निशियन आपण पाहाल तर भावेश, त्यानंतर ऑनलाईन स्कोरर परीक्षित आणि जय गणेश स्पोर्ट्सचे ओनर अर्थात मयुरेश्वर मयेकर, ही पूर्ण टीम. न्यू बॅटर वकास रानवेलीसाठी. आसुरे गोलंदाजी. असरारची डॉट बॉल. तीन धावा फक्त शेवटचा, 4 धावा शेवटचा बॉल आहे. 4 धावा झाल्यात. फटका चांगला आहे. वखाचा क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल टिपतील. अरहमनी झेल टिपलाय. वकास बाद होत आहेत. वन टू गो. शेवटचा बॉल येणे बाकी.
मुसद्दिक बावा दी बॅटर रणवेलीसाठी. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा षटका दिल. 4 धावा आल्यात फक्त. फहद आणि वकास माघारी परतले. बसून कोणाला देऊ नको तिथं. काल मोठा प्रॉब्लेम झाला, कॅमेरा घेऊन पडला असता. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा. चांगलं क्षेत्ररक्षण. 23 धावा इथे मॅच रंगताना दिसते, कारण पहिलं षटक हे चांगलं टाकले. असरारने अवघ्या 4 धावा दिल्या. पाव्या निगडी संघ मीटिंग सुरू आहे. कोण दुसरं षटक हाताळेल. असरार मत बॉन्डलाईनला येत आहेत. त्यांनी आपलं काम केलंय. 4 धावा दिल्या. त्यांनी विकेट 2 घेतलेत. आवेज नौशा स्ट्राईकला आहेत. पॉवर प्ले संपले. 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत. एक गोलंदाज, एक विकेट कीपर, टोटल 5 आणि सर्कलच्या बाहेर 6 खेळाडू. तेवीस धावांचं लक्ष आहे. 4 धावा आल्यात. अजून 19. नौशाद एक हार्ड हिटर आहेत. पाहूया. फटका चांगला खेळलाय. फराण आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल येते. 24 बॉल 23 पाहिजे होते, तिथे आले होते 18-19. आता 17 चेंडूत 18 धावांची गरज. निगडी कोण बागमांडला पुढचा मॅच. अवेस मुसद्दिक साठी व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. सहा धावा. 23 धावांचा बाटला करताना रानवेली संघ. हो डॉट बॉल. 6 धावा घ्या रानवेली. फटका चांगला आहे. झेल. हो 4 धावा. चौकार. खराब क्षेत्ररक्षण निगडीसाठी. मुसद्दिक बावाच्या बॅटमधून हा चौकार आलाय. चला लाईनमॅन बॉल घ्या पटकन. अरे येतात अरे येतात. 10 धावा. आता विजयासाठी 13 धावांची गरज. आवेस मुसद्दिक बावासाठी. पुढचा बॉल. खराब गोलंदाजी. डाव्या हस्तीच्या बाहेर. वाईट बॉल. धावसंख्या 11.
आवेस पुढचा बॉल मुसद्दिक यांच्यासाठी. चांगला खेळून काढलाय कव्हर पॉईंटला. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. एक सिंगल फक्त. धावसंख्या 12. 11 धावांची गरज अजूनही. आवेस पुढचा बॉल नौशाद यांच्यासाठी. वाईट बॉल. खराब गोलंदाजी आवेजची. पुढचा बॉल आवेजचा. फुल टॉस. त्याला फुल टोल बसवलाय नौशादनी. आजच्या दिवसातीला पहिला षटकार. या मॅच मधला पहिला षटकार. 6 धावा. शेवटचा बॉल. विजयासाठी 4 धावांची गरज आहे. नौशाद याच बॉलवर मॅच संपवतील का रानवेलीसाठी? नौशाद हार्ड हिटर बॅटर आहेत. पुढचा बॉल आवेज यांचा. हो मोठा फटका आहे. विजयी षटकार. सामना संपवला नौशादनी दुसऱ्या षटकात. धावा तशा केल्याच नाही निगडीने. अवघ्या 23 धावा. पहिलं षटक असरारनी चांगलं टाकलं होतं पण नौशाद